लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की इकडे आता नंदिनीला आईचा फोन आलेला असतो, तर शारदा म्हणत असते की तुमच्या दोघींच्याही बाबतीत ना काय होणार आहे ना खरंच मला कळत नाही आहे. माझं डोकं काम करण्याचं झालं आहे. कधी सगळं काही नीट होईल असं होतं आहे. कारण ज्या काही गोष्टी कानावर येत आहेत ना की दोघींच्या बाबतीत काहीतरी कोणाचं घडणार आहे, तेव्हापासून मला ना नीट झोपही लागत नाही असं शारदा आता नंदिनीला बोलत असते. नंदिनीला सुद्धा टेन्शन आलेलं असतं. दुसरीकडे आता काव्या कॉलेजला जायला निघालेली असते आणि त्याच वेळेला तिला मात्र आता मानेनी सांगत असते की तुझ्या हातात धागा बांधलाय, त्याचसोबत तुमच्यासाठी हा ड्रायव्हर ठेवला, ही फक्त तुमची काळजी आहे. तुमच्याबद्दल खूप काही वाटतं, फक्त स्वतःची काळजी घ्या. पोचलीस की मला एक फोन कर असं देखील आता मानिनीने काव्याला सांगितलेलं असतं. हे सगळं बोलणं आता वसूने ऐकलेलं असतं. त्यामुळे वसू ठरवते की काही झालं तरी आता या काव्याच्या बाळाला तर नजर लागणारच. काव्याचं बाळ जे आहे ते सुरक्षित राहणार नाही हे सुद्धा ठरवलेलं असतं. बिचारी काव्या ही रस्त्यावरून जात असते तर मागून ना आता विजयची गाडी येत असते आणि विजयच्या गाडीनेच आता काव्याला धडक दिलेली असते. त्यामुळे ही काव्याच आहे की इतर कोणी हे येणाऱ्या भागामध्येच आपल्याला पाहायला मिळेल. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत टाटा बाय.